नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता जाऊया राजाच्या राशीकडे, सिंह राशीकडे. ज्यांची ज्यांची सिंह रास आहे त्यांनी कागद पेन घेऊन बसा, कारण कधी कधी चांगलं आहे, काय काय छान आहे ते सांगणार आहे. सिंह रास तशी ही रवीची रास असल्यामुळे स्वतःला खूप छान मेंटेन करणारी रास आहे. त्यांना असं तसं काही चालत नाही, सगळं उत्तम लागतं आणि सगळं उत्तम असणारीच ही रास आहे. नशीबवान रास आहे, कारण ही रवीची रास आहे, पंचमातली रास आहे निसर्ग कुंडलीच्या. त्याच्यामुळे त्रिकोणातली रास असल्यामुळे लक्ष्मी स्थानातली रास आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक ग्रह गोचरीचा म्हणजे समोरून आत्ता जाणारा कसा फळ देणार आहे हे आपण बघूया. सगळ्यात पहिलं आपण जाऊया रवीकडेच. रवी कधी कधी चांगला असतो, तर 3रा 6वा 10वा 11वा रवी चांगला असतो. सिंह राशीला तुळेमधून जाणारा रवी हा खरं तर नीचीचा आहे, पण तुळेतला रवी चांगला असतो. नंतर 6वा म्हणजे 3 4 5 6 7 8 9 10 मकरेतला उच्चीचा रवी चांगला असतो. त्यानंतर 10वा म्हणजे दशमात जाणारा म्हणजे वृषभेतला चांगला असतो आणि 11वा अर्थात मिथुनेतला चांगलाच असतो. इतक्या प्रकारे रवी यांना चांगलं फळ देतो. मुळात लग्न जेव्हा सिंह आहे किंवा रास सिंह आहे त्यावेळेला रवी कुंडलीमध्ये बलवान आहे, तर यांना आयुष्यात कशाला कमी पडत नाही. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या महिन्यामध्ये 3रे आठवडे 4ही महिन्याचे या राशीच्या चंद्राला उत्तम फळ देणारे आहेत. या राशीमधनं आत्ता केतूचं भ्रमण चाललेलं आहे. केतू हा पापग्रह आहे, पण तो लेट गो आहे आणि अग्नितत्वाच्या राशींमध्ये केतू हा स्पिरिच्युअलिटीकडे नेणारा ग्रह असल्यामुळे अर्थातच चांगलं फळ देतो. आणि सिंह राशी रवीची रास आहे. रवी हा निसर्ग कुंडलीत आत्म्याचा कारक आहे आणि केतू हा आत्म्याकडे नेणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे ही माणसं स्पिरिच्युअल असतातच. स्पिरिच्युअल याचा अर्थ जप जाप्य दानधारणा यज्ञ याग करणं यालाच स्पिरिच्युअलिटी म्हणत नाहीत. ही माणसं अतिशय परोपकारी असतात. सिंहरास राजाची असल्यामुळे दुसऱ्या माणसाच्या दुःखावर फुंकर घालणारी असतात. राजासारखी म्हणजे वडिलांसारखी परोपकारी असतात. रवी या वडिलांचं द्योतक आहे. त्याच्यामुळे सिंह राशीची माणसं ज्याला उमद व्यक्तिमत्व म्हणतात अशी असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये चढउतार येत नाहीत असं अजिबात नाही, पण ते त्यांनी खचून जात नाहीत, कारण रवी हा पॉझिटिव्ह पापग्रह आहे. म्हणून हे 4 महिन्यामधले 3रे आठवडे उत्तम आहेत, 4थे आठवडे पण चांगले आहेत. या कुंडली या सिंह लग्नाच्या सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या चंद्रावरून केतू चाललेला आहे. त्याच्यामुळे कधी कधी जेव्हा जेव्हा चंद्र कुंडलीमध्ये म्हणजे फिरणारा चंद्र हा 10व्याच्या पुढे 12वा झाला किंवा 8वा झाला तर यांना थोडंसं लो वाटू शकतं, पण हे पटकन त्याच्यावरनं ओव्हरकम करतात, कारण ही अतिशय पॉझिटिव्ह रास आहे. यांच्या षष्ठामधून जेव्हा रवी जाणार आहे, हा मकर राशीचा रवी आहे. लग्नेश षष्ठामधून किंवा राष्ट्राधिपती षष्ठातून हा जेव्हा मकरेत जाणार आहे 6वा, तेव्हा त्यांना कर्मस्थानामध्ये खूप चांगलं फळ देतो हा रवी. रवी हा नोकरीचा कारक आहे. षष्ठातून जाणारा रवी सिंह लग्नाच्या लोकांना 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी नोकरी लागण्याचे योग आहेत. तसंच फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलमध्ये इथे हा रवी जो आहे हा फेब्रुवारीमध्ये जातोय 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 7वा येतोय. 7वा रवी फारसा चांगला नाही, त्यात तो तिथे आत्ता राहू बरोबर येतोय. रवी आणि राहू एकत्र येणं हे वडिलांच्या प्रकृतीसाठी फारसं चांगलं नाही. त्यानंतर शिवाय अजून हा काय दाखवेल, तर हा सप्तमातून लग्नाकडे म्हणजे राशीकडे बघेल. जेव्हा स्वतःच्या राशीकडे कुठलाही ग्रह बघतो तेव्हा त्या स्थानाचे परिणाम मोठे करतो. त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा एक असा होल्ड घेणारा राजसीपणा येईल. हा ही राजाची रास आहे. हा राजा कधी खालीमान घालून चालणारा, खांदे पाडून चालणारा कधीच नसतो. सिंह राशीची माणसं रवी जर त्यांच्या राशीकडे बघेल तेव्हा तर ते अतिशय आत्मविश्वासाने वागतात. त्यानंतर मीन राशीमध्ये जेव्हा रवी येणार आहे तेव्हा मीन राशीमध्ये शुक्र पण येणार आहे.
8वा शुक्र हा उत्तम असतो. शुक्र हा अष्टमात म्हणजे विंडफॉल गेनच्या स्थानात आला की अचानक पैसा पण मिळवून देतो. आणि ह्या कुंडलीचा शुक्र हा दशमेश आहे. तृतीयेश आणि दशमेश हा अष्टमामध्ये आला आणि हा उच्चीचा आला आणि 8वा आला की हा कर्मामधून अपेक्षेपेक्षा थोडे जास्त पैसे मिळवून देईल. एप्रिल महिन्यामध्ये शुक्र 10वा येतोय, हा पण चांगला येतोय. मार्च महिन्यामध्ये हा शुक्र 9वा येतोय, तेव्हा मागे मिळालेले पैशांनी म्हणजे मीनेमध्ये जेव्हा आलेला आहे उच्चीचा, त्यानंतर या पैशाचा विनियोग तुम्ही कदाचित दानधर्म किंवा धार्मिक कार्यासाठी कराल, कारण तेव्हा पैसे मिळण्याचा योग नाही आहे. पण परत 10वा येणारा शुक्र हा तुम्हाला कर्मातून चांगलं फळ देईल. त्यानंतर मिथुन राशीमध्ये जेव्हा जाईल शुक्र तेव्हाही तो चांगलं फळ देईल, तो 11वा येईल. आत्ता मिथुन राशीमधून चाललंय गुरुचं भ्रमण. सगळ्यात महत्त्वाचं भ्रमण ते आहे या राशीसाठी, कारण या राशीचा गुरु जो आहे हा 5, 6, 7, 8, 9 म्हणजे पंचमाचा कारक आहे, पंचमेश आहे. आणि सिंह लग्नाच्या कुंडलीत पंचमेश आणि अष्टमेश गुरु हा अतिशय शुभकारक असतो. एकूणच स्त्रियांसाठी आपण पाहायला गेलं तर सिंह राशीच्या स्त्रिया यांना स्वाभिमान खूप चांगला असतो. ही पुरुष रास आहे, त्यामुळे थोड्या पुरुषी धाटणीच्या स्त्रिया असू शकतात. अर्थात पुरुषी स्त्री वाईट दिसत नाही, ती कर्तबगार असतात सिंह राशीच्या स्त्रिया, प्रोव्हायडेड चंद्रकुंडलीतला उत्तम असला पाहिजे. म्हणजे शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थीमध्ये जन्म असलेला, क्षय तिथीला जन्म नसलेला, त्याच्यावरती अनेक ग्रह बघतात असा चंद्र, त्याच्या दोन्ही बाजूला ग्रह आहेत असा चंद्र सिंह राशीतला कुठल्याही राशीतला असेल तर हा उत्तम चंद्र आहे. आणि मग गुरु जेव्हा 5वा आला आणि तो पंचमेश आहे, त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट्स, बुद्धीची कामं किंवा मुलांशी रिलेशन्स, मग स्पोर्ट्समध्ये असाल तर तिथे सगळीकडे खूप चांगले परिणाम देणार आहे. पुरुषांच्या कुंडलीमध्ये जेव्हा सिंह रास आहे तेव्हा ह्या लोकांना तिथून जाणारा केतू जो आहे तो जास्त तुम्हाला आध्यात्मिकतेकडे म्हणण्यापेक्षा तुम्हाला थोडासा सगळ्या गोष्टींमधनं थोडंसं डिटॅचमेंट वाटू शकते, संसारासंबंधित थोडीशी डिटॅचमेंट वाटू शकते. हे तात्पुरतं असतं, कारण केतू हा लगेचच्या लगेच परिणाम देतो. 7वा येणारा रवी पुरुषांच्या कुंडलीमध्ये सरकारी कामांमध्ये अडचणी आणणार आहे, जो कुंभेमधला आहे फेब्रुवारीमध्ये. तो 7वा रवी चांगला नाही, पण त्याच्या आधी जो 6वा रवी येतोय मकरेमध्ये, तो तुम्हाला नोकरीचे योग आणणार आहेत, हे मी मगाशी सांगितलं. त्याच्याच बरोबर जेव्हा हा गुरु चांगला आहे, इन्व्हेस्टमेंट चांगल्या करतोय आणि षष्ठामध्ये नोकरीचे योग आणले की त्या इन्व्हेस्टमेंट्स आणि नोकरीतनं मिळणारा पैसा या दोन्हीमधून खर्च करायची मात्र वृत्ती वाढणार आहे, कारण व्ययामध्ये बघतोय हा रवी. नंतरचा येणारा जो शुक्र जो आहे मीनेमधला 8वा, हा पुरुषांना पण चांगले पैसे मिळवून देणार आहे. एकूण सिंह राशीला शुक्र, रवी हे चांगले पडणार आहेत ग्रह. मंगळ जेव्हा शुक्राच्या बरोबर मेषेमध्ये येणार आहे त्यावेळेला हा मंगळ कधीकधी तुम्हाला तुमच्या गुरूंच्या बद्दल थोडीशी शंका निर्माण करतो, त्यांच्याशी भांडता तुम्ही. सिंह राशीची लोक ही अतिशय सेल्फ एस्टीम असणारी आहेत, त्यामुळे अंधविश्वास त्यांचा नाही आहे. म्हणून एखादी धार्मिक कल्पना जर त्यांना पटली नाही तर ते तिथे वाद घालतात. एप्रिलमध्ये शुक्र परत 10वा येतोय आणि त्यानंतर तो मिथुनेमध्ये 11वा येतोय. 11वे येणारे सगळेच ग्रह चांगले परिणाम देतात, त्यामुळे मित्रमैत्रिणींकडून पण तुम्हाला चांगलं सहकार्य मिळणार आहे. बिझनेसमन जे आहेत सिंह राशीचे त्यांना कुंभेतला रवी साथ देणार नाही, पण जो मिथुनेमधनं गुरु चाललेला आहे 11वा, हा सप्तमाकडे बघतोय कायम पूर्ण 3ही महिने. हा लाभामध्ये आलेला आहे, 11वा आलेला आहे, हा तृतीयाकडे बघतोय, पंचमाकडे बघतोय, सप्तमाकडे बघतोय. बिझनेसमनना हा उत्तम योग आहे. बिझनेसमध्ये यांना फायदे होतील, मित्रमंडळींकडनं फायदा होईल, भावंडांकडून फायदा होईल.
तसंच शिक्षणाच्या गोष्टींमधून तुम्ही जे काम निवडाल त्यातून तुम्हाला फायदा होईल. वृद्ध लोकांच्यासाठी मुख्य जो प्रश्न असतो तो तब्येतीचा असतो. तर त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये त्यांची तब्येत चांगली राहणार आहे. पण म्हणून 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी मकरेमध्ये जो रवी 6वा आहे, तुमची तब्येत चांगली राहणार आहे. पण गरम गोष्टी खाऊ नका. गुळाच्या पोळ्या, तिळगुळ उत्तम आहे म्हणून खाऊ नका. सप्तमात आला की तो दुसरा येतो तुमच्या रवीला आणि तुमच्या चंद्राला येतो 7वा. त्यामुळे तो तुम्हाला पोटात गरमी आणू शकतो. त्यामुळे वृद्धांनीही लक्षात ठेवावं. असं संमिश्र ग्रहमान असतंच, कारण सगळेच ग्रह आपलं काम करत असतात. आणि मग कोण चांगला आला, कोण कमी चांगला आला, याप्रमाणे मनाला माणसाच्याही फळं दिसत असतात. अर्थात त्यामुळेच आयुष्यात मजा आहे ना. सगळे दिवस सारखे नाही आहेत. सुखामागून दुःख आहे, दुःखामागून सुख आहे. चांगले दिवस आहेत ते चांगले एन्जॉय करा. दुःखाच्या दिवसाला म्हणा हेही दिवस जातील. अशी पॉझिटिव्ह रास आहेत सिंह रास. बरोबर आहे ना? कसा वाटला एपिसोड मला सांगा. कॉमेंट्स करा. मेलवरनं तुमच्या कळतंच. याच्यानंतर पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.